आज आपण बघणार आहोत माती परीक्षा। बेसिकली हे आहे तुमचं ज्यावेळेला तुम्ही एक नवीन घर कन्स्ट्रक्ट करणार आहात तर त्या प्लॉटचं सिलेक्शन करताना ती जमीन कशी असली हवी त्याच्यात दोन गोष्टी आहेत। एक आहे जमीन कशी आहे, दुसरं आहे त्या प्लॉटचं फेसिंग कसं आहे। प्लॉट फेसिंग जे आहे ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघूया। आज आपण ही जमीन कशी असली पाहिजे यावर चर्चा करणार आहोत। तर सर्वात महत्त्वाचं आहे की जमीन ही पक्की असली पाहिजे। आता ह्याची परीक्षा कशी करणार? सर्वात अगोदर आपण त्या प्लॉटवर जायचं आहे। तिथे गेल्यावर जर तिथे भराव केलेला असेल मातीचा, वरतून एक्स्ट्रा माती टाकलेली असेल तर आपण त्यांना ते विचारायचे की ही वरची माती आहे की ही नॅचरल ग्राउंड लेवल आहे। नॅचरल ग्राउंड लेवल असेल तर ठीक आहे, जर भराव केलेला असेल तर ती भराव केलेली सर्व माती हटवायची आहे, बाजूला करायची आहे आणि नंतर तिथे जरी ती नॅचरल ग्राउंड असू द्यात किंवा हे हटवल्यावरची नॅचरल ग्राउंड असू द्यात, एक हातभर खड्डा करायचा आहे। साधारण एवढा 1-1.5 फूट खड्डा करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ती माती परत एकदा भरायची आहे। आता जर ती माती उरली तर जमिनीचा बेस पक्का आहे आणि माती जर का कमी पडली तर समजायचं की ही जमीन तिची जी बेस आहे, फाउंडेशन जे आहे ते तिथे स्ट्रॉंग असणार नाही आहे, कारण ती जमीन धसू शकते। या व्यतिरिक्त आणखी एक परीक्षा आहे। खड्डा खणायचा, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, एक साधारण अर्ध्या तासानंतर बघायचं की ते पाणी किती कमी झालं। थोडंफार पाणी कमी होणारच आहे, ते नॅचरल आहे, पण जर ते खूप कन्सिडरेबल अमाऊंटमध्ये कमी जर झालं तर तिथे फाउंडेशन धसू शकते। आत ती बेस जी आहे, आपण बऱ्याच वेळेला पाहतो पावसाळ्यांमध्ये पाणी आणि वॉटरलॉक एरियामध्ये मग काय होतं की त्यांचे फाउंडेशन खाली जातात, बिल्डिंग्स कोलॅप्स पण होतात। आता हे झालं वास्तुशास्त्रानुसार, पण आजच्या डेटला अनेक टेक्नॉलॉजी आली आहे। जर कोस्टल एरियाजमध्ये वगैरे तुम्ही जर घरं बांधत असाल तर तिथे पायलिंग्स करावं लागतात। छोट्या पाईल्स रेसिडेन्शियलसाठी करतात, हाय राईज टावर्स असतील तर मोठ्या डायाच्या पाईल्स कराव्या लागतात। पण ती टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंट झाल्यामुळेची गोष्ट आहे, पण जे साधारण जे वास्तुशास्त्र आपल्याला सांगतंय त्यानुसार आपल्याला जर जायचं असेल तर ह्याच दोन परीक्षा आहेत। आता या व्यतिरिक्त आणखी आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे? ट्रान्सफॉर्मरच्या लाईन्स वरतून गेलेल्या नसायला हव्यात, हाय टेन्शन लाईन तुमच्या प्लॉटवरून गेलेल्या नसाव्यात। असा जर प्लॉट असेल तर ते अवॉइड करायला हवं, कारण उद्या चालून तिथून ज्या रेज येतात त्या लोकांना, बऱ्याच जणांना हेडॅकचा वगैरे प्रॉब्लेम होतो, तुमच्यासाठी हेल्थ इश्यूज येऊ शकतात, तर ते आपण अवॉइड करायला हवं। या व्यतिरिक्त त्या प्लॉटवरती ज्या वेळेला तुम्ही जाताल तर पूर्ण प्लॉटचं निरीक्षण करा, फिरा 15-20 मिनिटे तिथे। जर तिथे कुत्र्याचे किंवा काही हिंसक प्राण्यांचे जर का पॉटी दिसत असेल, विष्ठा दिसत असेल, तसा प्लॉट अवॉइड करायला पाहिजे। जर गाईचं शेण वगैरे दिसत असेल तर ते प्लॉट चांगले असतात। म्हणजे असं मानतात की प्राण्यांना एक वेगळा सेन्स ऑफ ह्युमर सेन्स असतो, त्यांना आपत्कालीन परिस्थिती वगैरे त्यांना कळते। पण जर तिथे गाय, म्हैस असे जर पाळीव प्राणी हिंसक जे नाही आहेत असे जर तिथे वास्तव्य करत असतील तर ती जमीन, तो प्लॉट चांगला आहे। या व्यतिरिक्त जे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ, सपाट प्लॉट असेल, प्लेन असेल, प्लेन टेबल असेल तर चांगलं आहे। नसेल तर असा प्लॉटही चालेल जो की नॅचरली नॉर्थ ईस्टला थोडासा म्हणजे उतार असेल आणि हा साऊथ वेस्ट कॉर्नर थोडासा उंच असेल, कारण की आपण हे ऑलरेडी शिकलो, ही पाण्याची दिशा आहे आणि पाण्याचा निचरा या डायरेक्शननी व्हायला हवा। तर असा प्लॉट असेल तर हा बेस्ट आहे। प्लेन असेल तरी चालेल, पण शक्यतो प्लॉट असा असू नये।
नॉर्थ ईस्ट कॉर्नर हा उंच असू नये. तर हे थोडंसं बघून ती लेवल चेक करून आपण पुढे जायला हवं. आता या व्यतिरिक्त आणखी एक चॅप्टर असतो जो आपण आता पुढे बघूयात. तो असतो की तुमचं प्लॉटचं फेसिंग कसं असायला हवं, ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये बघूयात. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, हे कंप्लीट फ्री व्हिडिओ आहेत आणि कंप्लीट कोर्स आपण इथे देणार आहोत. पूर्वीचे व्हिडिओसुद्धा जर तुम्ही पाहिले नसतील तर सिक्वेन्सनी बघा. आणि हा तुमचा वास्तुशास्त्राचा पूर्ण कोर्स इथे कंप्लीट करणार आहे मी. तर जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं आणि बेल आयकॉन नसेल दाबला तर तोही दाबा. लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.